तुझं बालपण कुठलं? मी पुण्याची आहे. म्हणजे शाळा, कॉलेज सगळं पुण्याला झालं. कुठे? शाळा म्हणजे सेंट जोसेफ हायस्कूल पाषाणला आणि कॉलेज वॉज फर्ग्युसन. तेव्हा पाषाण कसं होतं? हो गॉड, एकदम म्हणजे खूप शांत आणि वस्ती फार कमी होती. आणि आता? आता इट्स व्हेरी क्राऊडेड. दॅट टाइम पुणा वॉज डिफरंट होतं, म्हणजे एवढं क्राऊडेड नव्हतं. घरी कोण कोण? घरी आई वडील, म्हणजे वडील आता नाही आहेत माझे. आई आहे आणि आम्ही चौघी बहिणी. मी सर्वात मोठी. आणि मग यांची ओळख कधी, कुठे, कशी काय? आमचं अरेंज मॅरेज आहे. हं. आणि म्हणजे वडिलांच्या कोण मध्यस्थी होते, त्यांच्या थ्रू ह्यांचं प्रपोजल आलं. बरं, एक मिनिट. तुमचं बालपण सगळं कुठलं? माझं कसं आहे की माझे वडील ज्युडिशियरीमध्ये होते, त्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या बदल्या व्हायच्या. पण जास्त असं बालपण म्हणजे रावेरला, नंतर नाशिकला आणि बारामतीला आणि धुळ्याला, असं जरा जास्त झालेलं आहे. बरं. आणि मग लग्नासाठी पुण्यातच गेलात? नाही, मी मुंबईतच होतो. मुंबईतच होतो. स्थळ पुण्याचं यांचं आलं ते. मला आता यांच्याकडे वळायचं. तुमची भेट कशी काय, म्हणजे तुमचं लग्न कसं जमलं? माझं पुण्याच्या मॅरेज ब्युरोमध्येच नाव नोंदवलं होतं आणि हिचं पण तिकडेच नाव नोंदवलं होतं आणि त्याप्रमाणे आम्हाला स्थळ पसंत आलं आणि नंतर मग आम्ही इकडेच वरळीला मामांकडे भेटलो. तुम्ही पुण्याच्या? हो. परंपरा पुढे कायम ठेवली पुण्याची मुलगी करण्याची. हो. तुमचं शिक्षण सगळं? माझं इकडे मुंबईमध्ये आणि कॅनडाला. आणि तुमचं पुण्यात. आणि मग पुण्यातनं मग तुम्ही जेव्हा दोघांनाही समजलं किंवा कळवलं त्यांनी की बाबा अशी मुलगी आहे आणि असा मुलगा आहे, मग त्यानंतर एकत्र म्हणजे दोघे भेटला का कधी? भेटलो ना आम्ही. म्हणजे सगळ्यांबरोबर की आधी तुम्ही भेटलात वगैरे? नाही, नंतर सगळे म्हणजे एकदम सगळं डिसाईड झाल्यानंतरच आम्ही सगळं भेटलो. आणि मग पण ॲक्च्युली जेव्हा आम्ही त्या दिवशी भेटलो त्या दिवशीच आमचं डिसाईड झालं की वी आर मेड फॉर इच अदर. असं कसं काय असतं? माझ्या मामा राहतात तिकडे वरळीला, मग तिथे आम्ही भेटलो. मुंबईला येऊन भेटला? हो, त्यांची फॅमिली आणि आम्ही खाली वॉक करायला गेलो होतो. तर त्यावेळेलाच बराच वेळ आम्ही एकत्र फिरलो वगैरे आणि मग डिसाईड केलं. आणि मग लग्न झालं?